नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक जबरदस्त खत सांगणार आहे जे तुम्हाला घरच्या घरीच तयार करायचं आहे आणि तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला टाकायचं आहे। जेणे की कढीपत्त्याच्या झाडाला जसंच तुम्ही टाकाल तुम्हाला 10 ते 15 दिवसातच दिसेल तुमच्या झाडाला खूप सारे नवीन पानं येतील आणि तुमचं झाड खूप चांगल्याने वाढेल, त्याची ग्रोथ खूप स्पीडमध्ये होईल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। त्याच्यासाठी तुम्हाला पहिला पॉईंट आहे की कोणतंही खत घेऊन घ्यायचं आहे। कंपोस्ट घेऊ शकता किंवा किचन वेस्ट कंपोस्ट घेऊ शकता किंवा गांडूळ खत तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे किंवा जे शेणखत आहे मित्रांनो, वाळलेलं किंवा तयार शेणखत म्हणजे तयार झालेलं किंवा जे आपल्याला गवऱ्या वगैरे मिळतात मार्केटमध्ये ते घेऊ शकता आपण। आता दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला असं 5 लिटरचं कोणतंही कंटेनर घेऊन घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात तुम्हाला हे जे पावडर मी एक कंपोस्टी बनवण्यासाठी हे वाळलेले जे शेण आहे ते घेतलेलं आहे, म्हणजे गवरी जी मिळतात त्याची मी पावडर करून घेतली आणि ते घेतलेलं आहे। तर तुम्हाला मग टाकून द्यायचं आहे। 3 ते 4 तुम्ही वाट्या टाकू शकता 5 लिटर पाण्यामध्ये, पण तुम्ही पाहू शकता मी जास्त घेतलेलं आहे। त्याला असं काही नाही आहे मेजरमेंट, तुम्ही याला कॉन्सन्ट्रेटेड बनवू शकता, म्हणजे याला कॉन्सन्ट्रेटेड तयार करू शकता आणि मग याच्यानंतर तुम्ही याला फर्दर समोर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याला झाडांमध्ये वापरू शकता। याच्यात मग तुम्हाला एक गुळचा तुकडा पण टाकून द्यायचा आहे, हे लहानसा, अजून मग याला झाकून ठेवून द्यायचं आहे तुम्हाला 3 ते 4 दिवसासाठी। 3 ते 4 दिवसानंतर हे बघू शकता हे असं होऊन जाईल। आता हे तयार झालेलं मी बनवून ठेवलेलं आहे बघा। 3 ते 4 दिवसांनी याचा रंग असा होऊन जाईल, चांगलं याचा अर्क याच्यात उतरून जाईल। मग याला तुम्हाला फिल्टर करायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे। ते एखादा कोणताही खराब कपडा घेऊन घ्याल, पतला घ्याल कॉटनचा, म्हणजे त्यांनी लवकर हे छानल्या जाईल। मग हे तुम्हाला चांगल्याने गाळून घ्यायचं आहे। गाळल्यानंतर हे जे उरलेलं आता वेस्ट आहे, हे जे आपलं शेण उरलेलं आहे त्याला तुम्ही 2 ते 4 वेळा तुम्ही वापरू शकता। 3 टाइम्स तुम्हाला हे यूज करायचं आहे आणि तिसऱ्या वेळीनंतर हे तुम्हाला कंपोस्ट म्हणजे हे खत बनवण्यात वापरून घ्यायचं आहे शेण, किंवा तुम्ही याला आपल्या कंपोस्ट बिनमध्ये पण टाकू शकता। मग हे बघू शकता 1 लिटर मी हे फिल्टर करून घेतलं होतं लिक्विड फर्टिलायझर। मी याला 5 लिटर साधं नॉर्मल वॉटरमध्ये डायल्यूट केलेलं आहे, चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्या झाडांना हे टाकू शकता। नायट्रोजन खूप असते तर हे खूप चांगलं असते। मग हेच तुम्हाला दर 15 दिवसापैकी हे खत टाकत राहायचं, झाडाला खूप फायदा होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मागे बघितलं की लिक्विड फर्टिलायझर आपल्याला आपल्या कढीपत्त्याच्या झाडासाठी तयार करायचं आहे। तर त्याप्रकारे तुम्हाला हे लिक्विड फर्टिलायझर घरच्या घरी तयार करायचं आहे आणि तुमच्या झाडामध्ये याला टाकायचं आहे। दर 15 दिवसापैकी एकदा टाकून द्याल आणि तुम्ही लगेच पाहाल की एकाच आठवड्यात झाडाला खूप चांगले नवीन हिरवगार पानं फुटतील, अजून झाड खूप हिरवगार होईल आणि त्याची वाढ खूप चांगली होईल। याला मित्रांनो थोडे किडे पण लागतात, तर आपल्याला अगर म्हणजे चांगलं कढीपत्ता पाहिजे असेल तर त्याच्यासाठी याच्यावर आपल्या कीटनाशकचा स्प्रे करायला पाहिजे, पण आपण ऑर्गॅनिकच करायला पाहिजे, कारण की आपण आपल्या जेवणात वगैरे वापरतो। त्याच्यासाठी तुम्हाला कडुलिंबाच्या तेलाचा याच्यात फवारणी करायची, दर 15 दिवसापैकी एकदा करायची आहे। 1 लिटरमध्ये तुम्हाला 1 चमचा किंवा 2 चमचे टाकून, जसे जेवढे जास्त किडे लागले असतील त्यानुसार तुम्हाला तेवढं क्वांटिटीमध्ये कडुलिंबाचं तेल घ्यायचं, 1 लिटरमध्ये चांगल्याने मिक्स करायचं आणि झाडावर खूप चांगल्याने याची फवारणी म्हणजे झाडा स्प्रे करून द्यायचं आहे। आणि कडुलिंबावर मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे, कडुलिंबाचं तेल घरच्या घरी कसं तयार करायचं, झाडांसाठी हे बेस्ट कीटनाशक असते, नीम ऑइल असते। तर हे घरच्या घरी कसं तयार करायचं त्याच्यावर मी आधीच व्हिडिओ टाकून ठेवला आहे, तर तो व्हिडिओ नक्की पाहाल। आणि मग याला शेणखत तुम्हाला दर 15 दिवसापैकी टाकायचं आहे। ॲब्सेंट सॉल्ट वगैरे याच्यात वापरायची आहे, मस्टर्ड केक वापरायचे आहे, झाईम फर्टिलायझर, मस्टर्ड केक, किचन वेस्ट कंपोस्ट, ॲब्सेंट सॉल्ट, अजून या सगळ्यांवर मी व्हिडिओ आधीच बनवून ठेवला आहे या सगळ्या खतांवर। तर आता मी ते चॅनलवर ऑलरेडी टाकून ठेवलं आहे, ते पण व्हिडिओज नक्की पाहाल। करायचं आहे सगळ्या व्हिडिओज आत्ता चॅनलवर तुम्हाला मी टाकलेले आहे। आता या स्क्रीनवर तुम्हाला सगळे खतांचे व्हिडिओ येऊन जातील। तर जो खताचा व्हिडिओ आहे त्याला नक्की क्लिक करा, अजून पहा, त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितले ऑर्गॅनिक खतं जे तुम्ही तुमच्या झाडांमध्ये वापरू शकता। तर तेच खतं मित्रांनो तुम्ही कढीपत्त्याच्याही झाडाला टाकू शकता। असा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप पण जॉईन करू शकता। झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता। धन्यवाद।